नमस्कार मित्रांनो, तर आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज ब्लॉग घेण्याचा विषय म्हणजे तुम्हाला सांगतो, इथं बघू शकताय रानात आलो आहे। रानात यायचं कारण म्हणजे ही आहे बघा माझ्या मधव्या चुलत्याचं रान। म्हणजे माझं मधव चुलतं आधी गुजरातला होतं, आता मुंबईला आलेत, म्हणजे ठाण्यात आलेत राहायला, वसईला। आता शेतामध्ये आलोय, काय कामामुळे येणंच होत नाही रान शेतात, तर आता आलोय शेतात। तर हे आहे बघा रान, शेत आहे। आणि हे रानात यायचा विशेष म्हणजे बघू शकताय, दाखवतो तुम्हाला, चला। इथं हे रानाला कशी बगळ पडली बघा। या रानात पाऊस झालता आणि पाऊस पडल्यामुळं रानाला बगळी पडल्यात। तुमच्या शेताला पडल्यात की नक्की एवढी सांगा। चला, लेट्स गो, चला। आजीकडं आलोय, जाऊया, आलोय रानात। तर माझ्या धाकल्या चुलत्याचा पण कांदा दाखवतो। आता ही आहे माझ्या चुलत्याचं रान, म्हणजे तिकडं गाव आहे, गावापासून आणि ते आपले मोठं पिपळ दिसतं का, तिथं घर आहे आपलं। आणि इथून आपण आलोत का, ह्यात कसं असतंय, पाऊस पडला का दरवर्षी ह्या रानामध्ये पाणी साचतंय। म्हणून आता शेतामध्ये चला जाऊया म्हणलं, येऊ म्हणलं जाऊन। तर खतरनाकपणे ही आहे माझ्या मधव्या आजोबाचं, म्हणजे मधव्या आजोबाचं रान। इकडं माझं मोठा आजोबा, इथं मधवा आजोबा, आणि तिकडे एक रान आहे धाकल्या आजोबाचं। चला, ह्या रानात भुईमुग होता, तर चला आलो। इतका भुईमुग तोडून ठेवला मित्रांनो, कसं काय खतरनाक उग रानाची मजा। आपण जास्त वेळ आपण गावात थांबणार नाही, कारण की आपले माननीय श्री बारामतीचे सुपरस्टार पांडुरंग वाघमारे कॉमेडियन यांचा मागशी कॉल आलता, कामावर बोलवले, जावं लागेल, मालकाचा आदेश आलाय। चला, चलो। कस काय लय मोठा भुईमुग आहे क्या ग? तर इथं भुईमुग आजी तोडते बघा आमची। इथं भुईमुग आहे, हा भुईमुगाच्या शेंगा तुमच्या शेतात आहे का, नक्की सांगा। तिकडं आजोबा तोडतात, पुढं असं हातरलंय, असं जागेवरच याला ना ते उचलून। ताव नव्हतं आपण तिथं डी घातला होता, तो तुडीत नव्हतं आपण वरच। कुठं लिंबा काढल्या माझ्यात, लिंबा काढल्या तुझ्यात का? खळखळ करतात की। चला म्हणलं, मी चाललो बारामतीला कामाला। महिना आता येणारच नाही कधी गावाकडं, जाणार हा महिना झाला, पुढल्या महिना चाललोय मी कामाला। नाही म्हणा, खरंच चाललोय, नाही रेकॉर्डिंग नाही, खरं चाललोय। कामाला चाललोय, आता काय नाही, कधीच येणार नाही, महिन्यातून एक दोन वेळा सुट्टी देणार। हा, त्या माणसाचा फोन आलता, ते तिथे शूटिंगला जातो तिकडं, काम पटलं ग म्हणून मला कॉल केला त्यांनी, कामावर ये म्हणून। अगं शूटिंग असतंय मित्रांनो, नाही ती सीन मध्ये असतं ग।
मला सांगा, तुम्ही बरेच ॲक्टर्स माझे व्हिडिओ बघत असताना, तर शूटमध्ये काय असतं बघा, सीन काय काय असतात, किती खतरनाक सीन करावं लागतात. आजी बघा सांगते. चला मित्रांनो, मेन मुद्दा आपण आलतो कुठं आपल्याला. इथं हे वर वाटतं तिकडं कांदा, काय कांदे दिसतात वाटतं तिकडं, वर वाटतं तिकडं, तिकडं चूल खेळत्यात. नाही नाही, तिकडं सोलर आहे. पहिले मी त्या कामाला होतो मित्रांनो, त्या सोलरला. आता काय साईटी नाही तर. आणि चिक्कल आहे, काय केलं का इथं का बघितलं नाही काय खाली चिक्कल आहे आणि रानात ओलय मित्रांनो, रान वाळलं नाही, लय ओलय मित्रांनो. कस काय खतरनाक उग लय. चला आता. आणि ही आहे माझ्या धाकल्या चुलत्याच्या धाकलं, ही माधव्या चुलत्याचं रान आहे, फक्त बटेने केले. आपण आमच्या इथं वाटेने केलं म्हणतात, वाटेने. तर हे इकडं त्यांचं का हे बघा भुईमुग आहे. वरच्या तुकड्यातून खाली भुईमुग केला आणि वरच्या तुकड्यातून पुढं कांदा केलाय. दाखवतो चला, कांदा पण दाखवतो. कस काय एक नंबर कांदा आहे, बघून सांगा तुम्ही. खतरनाक उग रान म्हणजे काळी आई असते, एवढं लक्षात ठेवायचं कधी पण. शेतकरी कोण कोण आहे नक्की व्हिडिओ बघून मला सांगा लवकर. आलो रानात, शेतात. येऊ का मित्रांनो, ही आहे कांदा. खतरनाकपणे कांदा आलाय. कस काय कांदा एक नंबर उगा, लय खतरनाक कांदा आहे उगा. नो टेन्शन उगा. तिकडं पण कांदा आहे आणि इकडं पण कांदा आहे. आम्ही पहिलं भुईमुग वरपर्यंत होता. तिकडं बघा, तिकडं चुलते, झूम करून दाखवतो. तिकडं बघा, इथं एक लिंब होता. इथं आम्ही ह्या रानात पहिलं बाटेन केलं होतं. सगळ्यात भुईमुग होता म्हणून भुईमुग होता. आणि इकडं भुईमुग आणून टाकला हे, आणि तिथं आम्ही पहिले शेंगा तोडल्या होत्या. चला आता जाऊ आजीकडे, आणि आजीकडे जाऊन ब्लॉगला एंड करू. चला म्हणलं, कधी कधी असं येणं होत नाही रानात. चला म्हणलं, आलो तर काय हरकत नाही. आपलं शेत आहे, आपलीच काळी माय. ह्या काळी माय असते म्हणजे आपली आई असते एक प्रकारची. ह्या आईच्या मनात किती पण रुजावं लागते, तर कुठं अन्नाचा कण देते खायला. ही व्यथा जो शेतकरी माझा सबस्क्रायबर असेल त्यालाच कळते शेतकऱ्याची व्यथा. चला, म्हणताना आईला काय पण सांगायला लागलाय तू, काय ते रिअल असतंय मित्रांनो. चला, खतरनाक उग एक नाम भारी खतरनाक काम आहे. हा 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 हा, झाडाची सावली. चला, काय झालंय? हा हा, आता किती राहिले आणि झालं पाहिजे बाबा, दिवस उद्या आणि घ्यावं लागेल. आता उद्या शेंगा येत महाग. कस काय झालं?
ठसका कस काय लागला? हा हा, त्याचा टर्कल आतमध्ये अडकला आहे, त्याचा वरचा पाला शेंगदाण्याचा. चला मित्रांनो, ब्लॉगला इथेच एंड करतो. पुढल्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये भेटतो. तर नमस्कार, बाय, जय हिंद, जय भारत, बाय बाय.